नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं सकाळी सकाळी माझ्या मिनी ब्लॉग मध्ये स्वागत आहे। सकाळी सकाळी मित्रांनो आले होते आपल्या घरी पाहुणे म्हणजे कोण, हा आपल्या मामाचाच पोरगा आला होता आपल्या गणपती बाप्पांच्या पाया पडायला। आणि आज होता गौराई मातेचा हौसा। सर्वात आमच्या आईनं आमच्या पहिला घरच्या देवाला हौसा दिला, त्याच्यानंतर गणपती बाप्पांना हौसा दिला। आणि आता जायचं होतं आपल्याला गौराई जवळ हौसायला। आमच्या बारसकर घराण्यातला सर्वात हा पहिला गणपती। ही आमच्या बारसकर घराण्याची गौराई माता, तिला खूप असं छान असं सजवलं होतं आणि आज तिचा सर्वात खूप मोठा मान होता पूजायचा आणि हौसायचा। पूर्वी आमच्या भावकीत गणपती एकच असायचा आणि आता 13 बिराड झाली, तिथे 13 गणपती वाढले। पूर्वीची मजा एक वेगळीच होती असेल, सर्व एकत्र येऊन आपला सण साजरा करायचे। हे आमचं बारसकरांचं सर्वात पहिलं घर। आपल्या बारसकर घराण्यातले सर्व तरुण मंडळी आणि सर्व पोर मंडळी एकत्र जमा झाली आणि हौसा घेत होते। मग मी पण तिथं सर्वांचा हौसा घेतला आणि घरी आलो आणि घरी आल्यानंतर समजलं की आपल्या घरी पाहुणे आले होते। ह्या दादांना तुम्ही आपल्या युट्यूब वरती बघितलं असालच, कारण हे दादा आपल्या ब्लॉग मध्ये आहे। आपल्या गावामध्ये आपल्याला भेटायला आले होते, त्याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल वरती भेटून जाईल। आणि ह्या दादांचा मूल गाव आहे चिपळूण आणि त्यांचा आजोल आहे आपल्या शेजारच्या मासू गावामध्ये। तर मंडळी चला म्हटलं जेवण वगैरे केलं आणि म्हटलं आपल्या घरी पाहुणे पाय पडायला येत आहेत तर आपल्याला पण जावं लागतं कुठेतरी पाय पडायला। गाडी काढली आणि डायरेक्ट काताले गावाचा मार्ग पकडला आणि आपले मित्र आपल्या रस्त्यातच खेळताना दिसले। आणि हा बघा, हा समोरून येतोय आपल्या लहानपणापासूनचा आपला कट्टर मित्र, आपण काय त्याला कधी आपण विसरणार नाही। आणि त्याच्याच घरी आपण वेलात वेल काढून खास म्हणजे पाय पडायला आलो। आणि आपण काय ह्या वर्षीच खास करून नाही तर आपण दरवर्षी पाय पडायला येतो। आणि मंडळी हा पण मित्र माझा बारसकरच आहे आणि आम्ही पण बारसकरच आहोत। आणि ही पण गौराई माता आपल्याच भावकीची आहे। मी आणि भाऊ दोघ जण आलो होतो, दोघांनी आम्ही पाया वगैरे पडलो आणि आमच्या मित्राची थोडीफार भेट घेतली। मित्र म्हणते आता आलाच आहे तर जेवून जायला लागतंय, तर त्याला म्हटलं आता आम्ही खाल्लेलं आहे तेच पहिला आधी विरगलू दे। मित्राने आपल्याला प्रसादी वगैरे दिली, प्रसादीचा मान केला आणि आपल्या परतीच्या वाटीला निघालो। भरपूर असा आपला मित्र परिवार आहे काताले गावामध्ये, पण आपल्याला काय टाइम नव्हता म्हणून आपण सर्वांकडे गेलो नाही। आपण लगेच घाईघाईत होतो म्हणून पटकन आपल्या मित्राकडे पाया पडलो आणि परतीचा प्रवास करत होतो। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। चला तर मंडळी, आज होती गौरी गणपती बाप्पांच्या सोबतची शेवटची रात्र। आपल्या घराशेजारची गौराई माता आहे, तिथं आपलं मोठ्या मंडळाचं भजन मागवलं होतं। भजनाला पब्लिक भरपूर होतं म्हणून भजनाला भरपूर रंग दिसत होता आणि इथं भजनाची प्रसादी म्हणून उपमा बनवला होता। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। आणि आपल्याला अजून भरपूर घरं घ्यायची होती, कारण आपल्या गौरीची घरं भरपूर आहे। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ बघता बघता आपल्या कोकणी शुभमला फॉलो करा।